सगळ्यांका पुन्हा एकदा शुभ सकाळ। आणि आमच्या पप्पांची मेहनत अजून पण चालूच आहे। आज ह्यो सेकंड लास्ट बॅच आहे ही भाताची, ज्यात त्यांनी भात सुकत घातले नाही। आपण आज व्हायात असा निमार नाही मळबट हा, त्यामुळे आता ह्या भात आज सुकत की नाही डाऊट आहे। कदाचित या उद्यावर जाईल सुकाक। दुपारी निमार दिला तर गोष्ट निराळी आहे, पण सुकल्यानंतर मग ते टेबल फॅन लावून पप्पा त्याला वारवणार आहेत। आणि सगळ्यात कठीण काम हेच आहे बहुतेक, भात साफ करणं शेतीतलं। आणि पप्पांची आमच्या आवड म्हणून पप्पांनी हे इचलकरंजीतून मिरचीची रोपं आणलेली ती लावली आहेत। इथे आलं लावलं आहे, त्यानंतर टोमॅटोची रोपं लावली आहेत, वांग्याचा ढाक लावले आणि बघूया आता जेव्हा काळजी, कारण परत मुंबईत जाऊचा, त्यामुळे या रसिका नीट सांभाळत की नाही डाऊट हा। चला आता जरा काजींकडे जाऊया। आजचो दौरव काजींजवळ गेला। तर ज्या ठिकाणी झाडं लावली तिथे नाही आपल्याकडे पाणी, आणि आमची हसरी आजी हळूहळू चालता एका मागे भेटते। आणि आता अर्ध्या वाटेत पप्पा घेतील, अर्ध्या वाटेत मी येईन। हे आता हे कोयता, फवारणीचा पंप आणि औषध, जरा काजूंच्या इकडची साफसफाई करणं गरजेचं आहे। आणि हो, आणि वारा सकाळपासूनच जोरदार आहे। ओ दानू रेती काढतं कशाक ती? अच्छा, खूप रिपेअर करतात। वा, नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि वाऱ्यातून स्वागत आहे। असं वाटतं वादळ बिदळ येईल इतका वारा सुटतो मध्येच, पण लगेच थांबतो सुद्धा। आणि त्याचमुळे लाईट गेली आहे। कुठल्या तरी झाडाच्या फांद्या वायरीच्या तारांना लागतात आणि सकाळपासून लाईट नाही करत। तर मी पप्पा आम्ही दोघे चाललोय आज वाड्याकडच्या काजूंच्या झाडाजवळ, म्हणजे आपल्या काजूच्या बागेत। आता त्या बागेत काय काम असणार आहे तर सगळ्यात आधी तर फवारणी करायची कीटकनाशक, आणि सेकंड थिंग आपण मुंबईला जायच्या आधी आपल्याला आगीस काढायचं आहे। आता आगीस काढणं किती जणांना माहिती आहे, जाऊ दे मीच सांगते। आगीस काढणं म्हणजे कोणी समजा करडाला आग लावली, करड जे वाढलेलं असतं रान ते आत्ताच्या दिवसांमध्ये सुकतं, सो चुकून कुठून आग लागली ना तर ती आग आपल्या बागेपर्यंत येऊ शकते आणि त्यात आपली झाडं होरपळू शकतात, छोटीशी जी आहेत 1-2 वर्षाची ती। म्हणून झाडांच्या आजूबाजूचं जेवढं कराड आहे तेवढं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आग आपल्या बागेपर्यंत पोचणार नाही। म्हणून मी आणि पप्पा चाललोय आता वाड्याकडे। आता बालदी घ्यायचं टन माझा आहे, अरे ऐकत नाही। भरपूरच हवा हा हो, पप्पा म्हणतात डुक्कर येऊन गेला रात्री। तर ही आमची जुन्यातली काज, आणि ती पण छान मोहरली आहे, दरवर्षी मोहरते, यंदा पण मोहरली झाली पण छान। पण वरच्या झाडांत ती का खाल्यान, त्या झाडांत काय त्या झाडांत विचारी। तर पप्पा आणि मी आलो आपल्या बागेत, आणि पप्पा दाखवतात काज हे मोहरली। हे पण मोहरणार थंडी नाही हवी तशी अजून। इथे आपल्या काजूंना आलाय मोहर। हा काजी धरा गेली, आता पक्का पडा गेली। ह्या काजूला पण मोहर आलाय, इथे पण आलाय, इथे येतोय, सगळंच मोहरतो लेवत वेळ अजून थोडं। ही पण मोहरणार, ती पालेली ती पटकन मोहरणार। हिला पण मोहर आलाय, ही का अजून नाही ना। वाईना गेलो तो डुक्कर ना रात्री। 4 काजी तर मोहरलेले दिसलो। ही साऊट तोडूक होती, या झाड वाढत नाही। ही साऊट मारताच काय, हे बघा जे खाऊन लागतात हा बघा कसं झाला झाड। हे आता काय झाला बघा, इथे जरा कीड लागली, बाकी रोप छान झालाय। हे बघा हाय मोडल्यान दुकानात पीळ घातलेलं पप्पा कोणीतरी पीळ घातलं यो
मम्मा या डॉर तीच लपडी करतली आता येऊन हे हलवल्यान चांगला हे बघ गांजील गांजील लांब चावला असता आता सुजोक होता औषध मारणी लांबून माराय ना अशी पिचकारी एका जरा मुळात ना पाणी घालून माती दाबू होईल सपोर्ट ही पण फांदी मोडल्यान बैल त्यांनीच केले दोरांनी का असो सपोर्ट थैना असो टेकू लावू मेडकी एक डबो पाणी होया हिची सागानं वाट लावल्या पंप भरून तर कीटकनाशकचं हे दुसरं औषध आणलंय मी जे आता मला या सगळ्या झाडांवर मारायचं आहे आणि पप्पा म्हणतात की औषध मारून झालं की आपण अशा पूर्ण साड्यांच्या भोवताली ज्या आपल्या साड्या लावलेल्या आपण शेतीच्या वेळी त्या काढून इथे आणून लावू म्हणजे बैल आतमध्ये येणारच नाही वय केली आहे पण काय तसा खास उपयोग नाही कुठं येत असतील अजून बैल आत्ताच हे 4 महिने झाडं सांभाळणं खूप गरजेचं असतं नंतर पाऊस पडल्यानंतर काय माती नरम होते तेव्हा मग हवी तशी भर घालून झाडांना सपोर्ट देता येतो ही 4 महिने खूप झाडांची काळजी घ्यायला लागते चला आता यांना पाणी भरून देतो औषध घालतो पप्पा फवारणी करतील तोपर्यंत ह्या बालदीत पाण्याचा जुगाड करतो काहीतरी साफसफाई करायला पाहिजे तर आता एका साईडच्या काजूंना फवारणी केली आणि एका साईडची बाकी जिथे पप्पा साफसफाई करतात मी आता चाललोय पाणी आणायला बघू साहिलच्या आजीने पाणी भरलं असेल तर मग तिच्याकडून आणेन पाणी नाहीतर मग खाली जायला लागेल आपल्याला आपल्या वाडीत आणि आपलं घर या झाडांपासून जेमतेम किलोमीटरच्या अंतरावर तरी आहेच आहे किलोमीटर नाही पण अर्धा-पाऊण किलोमीटर आहे बघूया साहिलच्या आजीकडे मिळालं तर अतिउत्तम नाहीतर मग आहे या 20 लिटरच्या बालदीबरोबर पायपीट जेवढी केवढी जमीन आहे आमची ती इथे वाड्याकडे आहे आणि आमचं घर एकीकडे आहे जर जमीन घराच्या आजूबाजूला असते ना तर मग सगळ्यावर लक्ष ठेवता येतं प्रॉपर त्यासाठी सगळं करता येतं एकतर इथे पाणी नाही त्यानंतर झाडं आहेत ती जंगलात आहेत तर आता पप्पा म्हणतात की बैलांनी पाठ खाजवायसाठी वगैरे झाडांचा वापर केल्यावर फांदी तुटते तशी आपली 4 काजूंच्या बारक्या बारक्या फांद्या तोडल्या त्यांनी पण ठीक आहे यावेळी पूर्ण झाड नाही तोडलंय एवढा जीव लागलाय ना आता या रोपांवर आणि एवढंच नाही अजून आपल्याला बरीच झाडं लावायची बघू आता देवा काळजी कसा होतला आपण प्रयत्न करत राहायचे यश देणं न देणं भाई त्याच्या हातात आहे त्यांनी ठरवलं तर सगळं होईल आपण फक्त आपलं काम करायचं तर साहिलच्या आजीला म्हटलं एक बालदी पाणी हवी तर आजी म्हणाली घेऊन जा मग आता तिनं आईला बेळा बंद केल्या आणि शाप कुडल्यान त्यामुळे मला इथून हे संपूर्ण असं फिरून यावं लागलं आणि परत हे पहाड झालो यार साहिल बघ रे बाबा या ड्रमातला 2 बालदी पाणी नेतलंय अरे जेवलीस काय अजून तर आता इथे मी पाण्याची बादली घेऊन आलोय पप्पानी इथे जी लिंगडीची वय होती ना मध्ये ती तोडून टाकली कारण सावली यायची आता ते एक झाड आहे ना त्याच्या फांद्या तोडायच्या म्हणजे त्या खालच्या झाडावर सावली नाही येणार आणि मी इथे आपल्या वापरात लावली आग कारण जी गुरेढोरे करड खायला येतात ना आग लावली की मग ते पण येणार नाही म्हणजे काय फांदी तोडायचा विषयच नाही आता बघू हे किती जळत आहे माझ्या मते तर सगळं जळायला हवं होतं पण थोडं कराड हिरवं आहे त्यामुळे सगळं जळेलच की नाही डाऊट आहे
जळ बाबा जळ जरा. नाही तसा जोर नाही धरत. जरा हिरव्या ना पण दे जरा. तर जिथे जिथे आपल्या शेताच्या आजूबाजूला कराड वाढलेलं ते सगळं कराड जाळून टाकलं. हा एक कोपरा छान जळाला, कारण हा कोपरा आपलाच आहे आणि ह्यात काहीच केलं नव्हतं. आणि दुसऱ्याच्या शेतात आग जाऊ नये म्हणून असे टाळ घ्यायचे, एका टाळ म्हणतात, आणि त्या टाळात आग विझवायची. आग जर मोठी असेल तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. पण कराड अजून पण बऱ्यापैकी हिरवं होतं, शाप पिकलेलं नव्हतं म्हणून हे सगळं नाही जळालं. हां, हे जर सगळं असं पिकलेलं असतं ना तर सार 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 करत गेलं असतं. वरच्या कोपऱ्यातून गेली आग, पण काय उपयोग नाही झाला. आहे बघा, मध्ये मध्ये जेवढं पिकलेलं होतं ते संपूर्ण जळालं आहे आणि जे हिरवं होतं ते राहिलं आहे. आता हे टाळ काय कामाचे नाही, आवडीचं काम आहे आपलं आग लावणं, फक्त शेतात. आता पप्पा आमचे काय करतात बघूया. पप्पांनी झाडाच्या मुळातली साफसफाई केली आहे आणि आता लंच टाईम आहे, भूक लागली. येऊन नंतर पाणी घालू आणि 2 मुळं घट्ट करायची, ती घट्ट करू. तर पप्पांनी हे बघा मुळं अशी स्वच्छ करून घेतली. एवढं मुळात रान होतं ना तेवढं सगळं रान त्यांनी हाताने काढलं आहे. वही तशी आग नाही लागत मला. या आईला पेट्टा का भाऊ आहे होता मग आणून प्युअर घातलंय ना, हा त्या डायरेक्ट वतलंय तेव्हा मेलो. हे खाता काजी खाणार नागतोड्यासारखं आहे हो. वेगळ्या पण भारीतलं हे बाई खाऊन खाऊन फुगलेलो. आणि या गांजील हात लावलेले आणि बघ मेली गांजील माझी. ही बेकार ना चावली तर चावली तरी पोरा उतर पोरा होती, सगळ्यात पोरा हात बाजून येऊची हो. थोडी गेली. आता टेन्शन नाही, असं बोलल्यावर भडकणं गरजेचं आहे. आता मी टाळ पण धकडे फेकले यार. हो हा आता ठीक आहे, आता टेन्शन नाही. मस्त सगळा सरसरून झालाय. हा नाद. आम्ही नसताना ही आग जर खालून वरती आली असती ना तर आपल्याकडे अजूनपर्यंत गेली असती. आता वरून खाली गेल्यामुळे आणि परफेक्ट इथे जाऊन थांबल्यामुळे खालचं कराड तसंच राहिलं. सो ती कधीही लागली तरी आता फरक नाही पडत, कारण इथे का नाहीच आहे आता राहायला. त्यामुळे इकडे आग घेण्याचा संबंध नाही. चलो एक काम बढिया हुआ. हे बघा हे सगळं झालं आणि याच आगीचं थोडं टेन्शन होतं. ही पण जाळू काय हातावर. आई माझा हात मुरगळायला मगाशी, दुखतोय. ही पण संपून टाकतो. तर ठरवल्याप्रमाणे छान आगीस्त काढून झालो. आता लंच टाईम, वाजले दुपारचे 2 आणि खूप वेळ गेला राग पेटवायला. तेवढ्या वेळात पप्पांनी बऱ्यापैकी साफसफाई केली. आता संध्याकाळी काम आहे, झाडांना पाणी घालायचं आहे, त्यानंतर एक झाड खडसायचं आहे आणि झाड्या कधी बांधायच्या बघू. आधी पोटोबा, चपाती आहे, मेथीची भाजी आहे. भातावर काय पप्पा. तर घरी आलो, घरून गाडीची चावी घेतली. आता चाललोय मी उम्या आणि नाग्याच्या घरी. अजयने जे आपल्याला ड्रॅगन फ्रूटची रोपं दिलेली ना ती लावायला लागतील आज नाही तर उद्यामध्ये. पण लावल्यानंतर त्यांना पाणी रोज लागणार आहे आणि आमचं आता परत मुंबईत काम आहे, कारण लग्न आहेत 3. झालं जेवण. तर मग एवढे दिवस अब्सेन्स असणार, मग ते झाडांची काळजी घेतली जाणार नाही, मग लावून तरी अर्थ काय.
मग म्हटलं अशा कोणाकडे तरी देऊ जे परमनंट पाणी वगैरे घालतील, त्यांच्याकडे बघतील. तर आता ह्या दोघांना 2-2 रोपं देतो, 2 रोपं पत्याला देतो. आई म्हणते 2 रोपं आपल्याला ठेवू. बघू. मशीनचे बॉडीगार्ड म्हणून सध्या बगळे कामाला लागलेत. भाई काय बरा हल्ली दिसलंच नाही खय. रागावलंय. एवढे मेसेज केले, एक तर रिप्लाय द्या. एक उडलो का दुसरं उडणं गरजेचं. तर उम्याच्या घराकडे इल्ले आणि त्याच्या घरासमोर इल्लेले हे उम्याचे पाहुणे. काय बरा ओ मामानू बसले आहेत निवांत, हयत वरत बिल्डिंग मोपा. काय हा पाण काय झाडाकडे जाऊन बसलो, खटखट नको तुझी. अजयने दिलेली जबाबदारी मी उम्याच्या खांद्यावर टाकली आणि थोडी नागेशच्या पप्पांच्या खांद्यावर टाकून आलोय आणि थोडीशी आता पत्याच्या खांद्यावर टाकू जाते. खय तरी फळ येत बघूचा. बाळगशी ना व्यवस्थित. आजची तारीख काय? आज 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 19 डिसेंबर. आता पुढच्या 19 डिसेंबरला बघूया ह्या झाडांचा तू काय केलेला. चलो बाय बाय. तर जेवण झालंय आणि पप्पा आता कामाला लागले आहेत. पप्पा आता भात वारे होतात. वारा उलट सुलट येतोय, हैराण करता. ह्याच वाऱ्यावर वारूक बरा. हा आमचा गवळ्याचा कोपरा आहे ज्याला मी आग लावली आणि काही त्यातनं किडे उडत आहेत आगीने भाजू नये म्हणून. आणि हा त्यांची वाट बघतोय. दिसला की लगेच उडी मारतो, खाली येतो, त्यांना पकडतो आणि परत वर जातो. बस असं भाईचा हाच कार्यक्रम चालू आहे. डेंजर लँडिंग रे. तर आमच्या झाडाक धरले आहेत फणस आणि ह्यो असत कोऱ्यो. इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत. ऑनलाईन कोणची ऑर्डर असा तर देऊन ठेवा कोऱ्यांची भाजी करूक, मग ही गावणार नाही. मेलो रे मेलो मेलो रे. ह्याच्यात आवडीत ना कसा पळू आता. असली भडकणार आहे ना माझ्यावर. मेलो मी आपला वाट बघते. आता येतलो आणलं. माका ताप इल्लो ताप. कधी आणतलो? उद्या सकाळी सकाळी. म्हणून आलो. हो उद्या उद्या कन्फर्म. उद्या पक्का. का खडे घालला अक्कलकोट बघून येला. हा बायको द्या का? नाही थकड्या पोंड्याचा कोणत्या पेटी वाजवता. होय औषध द्या. होय. जेवली? जेवला काय गा? हा जेवला. हो यो काय टाइम जेवचो. काय राहतं? हा वरची वाडी. वरची वाडीत द्या कामा. बारीकसा काम. आता आत्ता मी जाऊ. माहिती का? पिशी आहे देऊची आहे. मी जाऊ. टाटा. नका फसवलेच. आमचे म्हणजे चांगले उद्या उद्या. आता बघूया ना काय केलं. सो मित्रांनो असा होता आजचा एकंदरीत व्हिडिओ. आता पाणी घालूक जात आहे पण गाळोख होतलो त्यामुळे कॅमेरा क्लॅरिटीमध्ये दिसत नाही.
सो काजूंना पाणी घालून झालं की मग आंघोळ करेन आणि मग फोडण्यात जाईन. व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे. बाकी तुम्हाला आजचा हा काजूच्या बागेचा व्हिडिओ एकंदरीत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ज्यामध्ये आपण माकडं बघितली, त्यानंतर पक्षी बघितले, बगळे बघितले, म्हशी बघितल्या, आज बरेच प्राणी बघितले आणि सोबतच आगीस वगैरे काढलं. तुम्ही तुमच्या बागेचा आगीस काढलास की नाही हा पण कमेंट करून कळवा. आणि जर नसेल काढलं तर प्लीज काढा. गेल्या वर्षी श्वेताच्या वडिलांनी जी झाडं लावलेली त्यांची झाडं बरीच दगावली आग लागल्यामुळे आणि खूप वाईट वाटलेलं तेव्हा सगळ्यांना. इवन मलासुद्धा वाईट वाटलेलं, कारण झाडांमध्ये प्रत्येकाचा जीव असतो जर त्यांनी मनापासून ती जपली असतील तर. आणि असं काही झालं तर मग खूप जास्त वाईट वाटतं. सो बैलांनी पण 2-3 फांद्या मोडलेल्या, ते बघून ॲक्च्युली राग आलेला. पण ठीक आहे, ते बैल आहेत, त्यांना काय कळत आहे. सो ते तिथे येऊ नये यासाठी आपण संपूर्ण जाळून टाकलं आजूबाजूचं, जेणेकरून तिथे चारा नसेल तर ते येणार नाही. मग ते दुसऱ्या पड जागेत जातील आणि अशा पड जागा गावात भरपूर असतात. त्यामुळे एवढंसं झाल्याने काही मोठासा फरक पडणार तर नक्कीच नाही. आणि गावात अशी ढोरा मोजकीच आहेत, त्यामुळे तर नाहीच नाही. बाकी तुम्हाला हा एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनल नवे असेल तर काळ्या कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ते फ्री आहे, पण मला खूप हेल्प करून जाईल. आणि लाईक केलं नसेल तर एक लाईक प्लीज आपल्या माणसासाठी कराच. भेटू उद्याच्या भागात, ज्यात काहीतरी नॉनव्हेज असेल, वार आहे उद्या. सो तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घेवा, सैन राहा आणि लागते भरपूर सारी हवा.